नमस्कार मंडळी, मी अर्पणा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. एक धागा, एक विश्वास, येणारा हा सण बहीण भावासाठी आहे खास. बरोबर ना? येतोय आता बहीण भावांचा सण, तो म्हणजे रक्षाबंधन. तर काही 3-4 दिवसांवरतीच येऊन थांबलेला आहे. तर माझी चालली आहे राख्या बनवायची तयारी. गेल्या आठवड्यामध्येच मी तुम्हाला दाखवलं होतं की मी काही रॉ मटेरियल घेऊन आली राखीसाठीचं. तर त्याच रॉ मटेरियलपासून मी बनवते राख्या. तर मी एक छान असं कोरीव पेंडंट घेतलं आणि त्याच्यापासूनच मी राख्या बनवते. तर हे आहे कृष्णाचं छान नाजूक पेंडंट. मी एक विरासाठी पण घेऊन आले होते, पण ते विराला नाही आवडलं. विरा म्हणतो की मला विराज असं पाहिजे, विरा नको. तर मी आता ते चेंज करून आणणार आहे. तर ही अशी बनवलेली आहे पूर्ण राखी. कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या ज्या 2 राख्या आहेत ह्या लास्ट इयरला मी बनवल्या होत्या, ज्या की खूप छान आहेत. पर्सनली मला देखील खूप आवडल्या होत्या. तर कशा आहेत ह्या राख्या ते देखील मला सांगा. ह्या 2च लास्ट इयरच्या शिल्लक राहिल्या, त्या मी तशाच ठेवून दिल्या आणि आत्ताच्या राख्या मी बनवायला घेतलेल्या आहेत. तर ह्या सर्व राख्या मी कालच बनवत होते आणि काही आता 3-4 राख्या राहिलेल्या आहेत बनवायच्या, जे की मला मटेरियल कमी पडलं. तर मग आज जाऊन घेऊन येईल आणि मग राहिलेल्या राख्या देखील बनवेल. आणि ह्या आहेत राख्या की ज्यावेळेस मला काही आयडिया नव्हती राख्यांमधली, त्यावेळेस मी हे मटेरियल घेऊन आले होते. त्यावेळेस बनवल्या देखील राख्या, पण मला काही त्या आवडलेल्या नाही आहेत. तर त्याच्यामध्ये काही थोडेफार चेंजेस करून परत एकदा त्या राखीला लुक आणेल. तर अशा ह्या झालेल्या आहेत राख्या बनवून. आणि आमच्याकडे होतं संध्याकाळच्या जेवणामध्ये थापी वडी, तर माझी चालली होती त्याची तयारी. आणि स्वयंपाक तोपर्यंत विराज तर झोपलेलाच होता. विराज उठेलच आता 5:30-6च्या रेंजमध्ये. आणि राखी पौर्णिमा सण म्हटलं की सगळीकडे उत्साह असतो आणि हा महाराष्ट्रातील एक खूप छान आणि प्रिय सण म्हणून ओळखला जाणारा सण आहे, जो बहीण भावामधील प्रेम, नातेसंबंध आणि विश्वास याचं ते खूप मोठं प्रतीक आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. आपल्याकडे देखील या सणाला खूप मानलं जातं. म्हणजे बघा ना की म्हणजे माझ्याच घरामध्ये नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट होतेच होते. जर घरातील मुलीचं लग्न झालं असेल ना, तर भाऊ आवर्जून तिला फोन करतो की तू कधी येणार आहेस रक्षाबंधनला. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण जातो, दिवाळीमध्ये जातो, आधीमध्ये जातो, पण एवढं काय अट्रॅक्शन नसतं की तू येतेस का म्हणून. पण रक्षाबंधन सण आला की भाऊ आवर्जून फोन करत असतो की रक्षाबंधन आहे, येणार आहेस का. तर ते खूप छान वाटतं की आपली कोणतरी आतुरतेने वाट पाहते. तर आमच्याकडेही तसंच होतं. आम्ही तिघीजणी बहिणी, पण भावाचा फोन येतोच येतो, नाही असं नाही. भले त्याला आपण जाऊ अगर न जाऊ, पण त्याचं विचारणं असतं की ताई तू येणार आहेस का, दीदी तू येणार आहेस का. छोटीला विचारतो तू येणार आहेस का. खूप छान वाटतं आणि त्या निमित्ताने तेवढेच 1-2 दिवस आपल्यालाही जायला भेटतं. इतर वेळी तर आपण जातच असतो, पण ह्या सणाला जाण्याची वेगळीच मजा असते. तर याचबरोबर कालच मला फोन आला होता. माझ्या म्हणजे सचिनचाच फोन आला होता. त्यानंतर अथर्वशी बोलणं झालं. तर मग अथर्व म्हणजे ह्यांच्या मामाचा मुलगा. ह्यांच्या मामाच्या मुलांना देखील मी राख्या बांधते. तर त्याही मुलांचे फोन येतात. खूप छान वाटतं की असं आपल्याला कोणतरी बोलवतं किंवा आपली वाट पाहतंय, ताई तुम्ही येणार आहेत का म्हणून. तर हेच तर नातं आहे, हेच तर प्रेम आहे आणि हाच तर विश्वास आहे. आणि हेच पाहिजे असतं, दुसरं काही अपेक्षा नसते आपल्याला. आणि तसे म्हणजे खास असे भाऊ आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी हाताने राखी बनवण्याची मजा देखील खूप वेगळी असते. खूप छान आनंद वाटतो आणि हाच आनंद म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यासाठी भरपूर असतो. कारण म्हणजे हे म्हणजे मला बोलता येत नाहीये, इतकं मला ते भारी वाटतंय. आणि हे असं पाहिजे प्रत्येक बहीण भावाच्या नात्यामध्ये. भले आपल्याला काही अपेक्षा नसली किंवा काही गोष्टीमध्ये काही नाही वाटलं, तरी पण त्यांचे जे धीराचे शब्द असतात ना, ते खूप छान असतात. तर ह्या अशा असते राखी पौर्णिमा. त्यावेळेस मी रक्षाबंधनच्या वेळेस गेलेच. नक्की शूट करेन, तुम्हाला दाखवेन.
आणि मी खूप साऱ्या राख्या बनवल्या, कारण आईंनाही तेवढ्याच राख्या लागतात, मला देखील लागतात. आणि हे आहे माझं आता झालेलं आहे बऱ्यापैकी स्वयंपाक बनवून. तर हे आहे आमच्याकडे संध्याकाळचा जेवणामधला मेनू, जो की थपी वड्या आणि त्याची रस्सा भाजी. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.